नमस्कार मित्रांनो, शोध रहस्याचा या चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या आपल्या मराठी भयकथेचं नाव आहे चकवा. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. मध्यरात्र होत आली तरी देखील पावसाच्या वेगामध्ये जराही फरक पडलेला जाणवत नव्हता. रात्री 11 वाजता त्याने नाशिक फाटा सोडला. आपल्या कारने त्याने नाशिकच्या दिशेने प्रवास चालू केला होता. बायको त्याला रात्रीचा प्रवास करू देत नसे, त्यातल्या त्यात एकट्याने तर मुळीच नाही. पण तिला न सांगताच त्याने गाडी नाशिकच्या दिशेने वळवली होती. प्रवास सुरू झाल्यानंतर 15 मिनिटांमध्ये तिचा त्याला फोन आला. तेव्हा तिला समजले की तो एकटाच नाशिककडे निघालेला आहे. रात्रीचा आणि पावसातला प्रवास, त्यामुळे ती अजूनच काळजीमध्ये पडली. पण पर्याय नव्हता. त्याला सकाळी 8 वाजता नाशिकमध्ये एक मीटिंग होती, म्हणून आजच नाशिकमध्ये पोहोचणे गरजेचे होते. नाशिकला कॉलेज रोडच्या टोकाला असणाऱ्या वडिलोपार्जित जागेत तो राहत होता. आज त्या घरात दोघेच नवरा बायको राहत असत. मुलाला साताऱ्याला कुठल्या तरी बोर्डिंग स्कूलमध्ये घातले होते. कामाच्या निमित्ताने त्याने नेहमीच पुण्यामध्ये वाऱ्या असायच्या. जवळपास प्रत्येक वेळेस ती त्याच्यासोबत असायची. पण वडिलांच्या आजारपणामुळे यावेळेस तिला त्याच्यासोबत यायला जमले नाही, म्हणून ती काळजी करू लागली होती. मी 5 तासांमध्ये सुखरूप पोहोचेन, असा त्याने तिला शब्द दिला व फोन ठेवला. रस्त्यावर तशी फारशी गर्दी नव्हतीच. अधूनमधून एखादे वाहन नजरेस पडायचे. मागील 1 वर्षापासून सर्वांचीच वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यानंतर ही वर्दळ कमीच झाली होती. शिवाय कोविडची दुसरी लाट कमी झाली होती, पण प्रादुर्भाव अजूनही जाणवत असल्याने लोक बाहेर पडायचे टाळत होते. तो मात्र बिनधास्त होता. ऑनलाईन मीटिंग करण्याऐवजी समोरासमोर प्रत्यक्ष बोलण्यामध्ये त्याला जास्त इंटरेस्ट वाटायचा. म्हणूनच आपल्या कामासाठी तो 5-5 तास देखील ड्रायव्हिंग करत होता. गाडी चालवताना रेडिओवर किशोरलताची गाणी त्याने लावलेली होती. दर प्रवासामध्ये तो रेडिओ ऐकत ड्रायव्हिंग करायचा. पण जसजशी गाडी पुण्यापासून लांब जायला लागली तसतशी रेडिओची रेंज देखील कमी झाली. नंतर फारच खरखर आवाज यायला लागला. मग त्याने रेडिओ बंदच करून टाकला. आता गाडीमध्ये कशाचाही आवाज येत नव्हता. इंजिनचा संथपणे येणारा आवाज, गाडीमध्ये पावसाचे पडणारे थेंब आणि वायपरची सातत्याने होणारी धून, हाच आवाज त्याच्या कानावर पडत होता. त्याने घड्याळामध्ये पाहिले. 12:25 झाली होती. या 85 मिनिटांमध्ये त्याने जवळपास 85 किलोमीटरचे अंतर पार केले होते. ज्या आळे फाट्यामध्ये सातत्याने रहदारी असते ते गाव शांतपणे झोपलेले त्याने बघितले. एखाद दुसरी गाडी रस्त्यावरून प्रवास करत होती. आळेफाटा संपला की रस्त्याची ट्रॅफिक कमी होते. हा त्याचा नेहमीचा अनुभव होता. रस्त्यावर ट्रॅफिक तर नव्हतीच, पण आता एखादी गाडी दिसणे देखील दुरापास्त झाले होते. पावसामुळे त्याला गाडीचा वेग देखील अधिक वाढवता येत नव्हता. झोपेची गुंगी चढायला लागली होती. अधिक विचार करणे हा झोपेच्या गुंगीवरचा त्याला उपाय वाटायचा. काही कटू, काही गोड आठवणी त्याला आठवायला लागल्या. मागच्या आठवड्यामध्ये त्र्यंबकेश्वरला गेलो होतो, तेव्हा बायकोने गंमत केली होती. त्याचं वजन मागच्या 2 वर्षांमध्ये 85 किलोवर पोहोचलं होतं. जेव्हा 85 किलोच्या देहाचा हा पाय क्लचवर पडत असेल तेव्हा त्या बिचाऱ्याला काय वाटत असेल, असं ती गमतीने म्हणाली होती. तेव्हापासून त्याने क्लचवर पाय दिला की आपल्या 85 किलोच्या देहाची आठवण त्याला व्हायची. तसं पाहिलं तर दोघांचाही जन्म 85 सालातलाच, पण तिचं वजन त्याच्या वजनाच्या निम्म इतकं होतं. म्हणून आता त्याने वजन कमी करायचं मनावर घेतलं होतं. बायको नाशिकला वाट पाहत असेल, कदाचित ती जेवली देखील नसेल, असं वाटल्यामुळे त्याच्या मनात चलबिचल झाली. रस्त्याच्या कडेला लावलेल्या मैलाचा दगड दिसून आला. नाशिक अजूनही 85 किलोमीटर अंतरावर होतं. फार फार तर 2 तासांमध्ये घरी पोहोचू, असा अंदाज त्याने बांधला. संगमनेर जवळ येत होतं. आता रस्त्याला 2-3 गाड्या दिसायला लागल्या. हिरवागार पावसा टोलनाका जवळ आला होता. टोलगेटची अलीकडे लावलेली पाटी त्याला दिसली. दूरवरून पावसात चमकणारे लाल दिवे टोलनाका जवळ आल्याचे दर्शवत होते. त्याने वेग कमी केला. टोलनाक्याच्या प्रत्येक बूथमध्ये जवळपास एक गाडी तर उभी होतीच. त्याने कारच्या एका लेनमध्ये आपली गाडी घुसवली. पुढे जाईपर्यंत आधीची गाडी निघून गेली होती. त्याचा थेट नंबर लागला. बूथपाशी आल्यावर त्याने काच खाली घेतली. टोल जमा करणाऱ्याने हात बाहेर काढला व म्हणाला, 85 रुपये द्या.
मग त्याने 100ची नोट काढली आणि टोल भरण्यासाठी दिली. साहेब, पुढच्या महिन्यापासून टोल डबल भरावा लागेल, फास्टॅग लावून घ्या, असं म्हणत त्याने सुटे पैसे दिले. पण ते घेत असताना, मला माहीत आहे, मला नको शिकवू, असे काहीसे भाव त्याच्या चेहऱ्यावर होते. त्याने मिळालेले सुटे पैसे शेजारच्या कप्प्यामध्ये ठेवले, कप्पा बंद केला व गाडी सुरू केली. टोलनाका ओलांडून पुढे आल्यावर परत पावसाचे थेंब गाडीवर वेगाने पडायला सुरुवात झाली. वायपर पुन्हा सुरू झाला आणि गाडी नाशिकच्या दिशेने प्रवास करू लागली होती. झोपेची गुंगी वाढत असल्याने डोकं गरगरायला लागलं होतं, पण लवकरात लवकर घरी पोहोचण्याचे उद्दिष्ट लक्षात ठेवून तो वेगाने गाडी चालवायला लागला. विचारचक्र थांबलेलं होतं. त्याची नजर आता फक्त समोरच्या रस्त्यावर होती. रस्त्यावर पडणारे पावसाचे थेंब हेडलाईटमुळे चमकत होते. त्यातच तो गुंतून गेला आणि समोर पुन्हा टोल नाक्याचे गेट दिसायला लागले. हा टोल नाका नक्की कुठला, असा प्रश्न त्याला पडला. तो गोंधळून गेला. आत्ताच तर टोल दिला ना, मग परत टोल नाका कसा आला? उत्तर मात्र सापडले नाही. त्याने गाडीचा वेग कमी केला आणि डावीकडून दुसऱ्या बूथमध्ये गाडी नेली. समोरची गाडी निघून गेली होती. आता याचाच थेट नंबर लागला. गाडी थांबली व खिडकीची काच त्याने खाली घेतली. टोल बूथवरील कर्मचाऱ्याने हात बाहेर काढला आणि सांगितले, साहेब, 85 रुपये द्या. तो अजूनही गोंधळलेला होता. त्याने शेजारचा कप्पा उघडला तर त्यामध्ये मगाशी दिलेले सुट्टे पैसे व टोलची पावती देखील नव्हती. हा त्याच्यासाठी एक धक्का होता. त्याने 100ची नोट काढली व टोल भरण्यासाठी दिली. पावती काढत असताना टोल कर्मचाऱ्याने त्याला सांगितले, साहेब, फास्टॅग लावून घ्या, पुढच्या महिन्यापासून टोल डबल होणार आहे. तो फक्त ऐकत होता. यावेळेस त्याच्या मनातले हावभाव मात्र निराळेच होते. त्याने गुपचूप सुटे पैसे घेतले आणि टोलची पावती घेतली आणि शेजारच्या कप्प्यामध्ये ठेवली. गाडी सुरू झाली आणि परत पावसाचे थेंब गाडीवर वेगाने आदळू लागले. तो काहीसं शून्य झाल्यासारखा गाडी चालवत होता. दुभाजकाच्या पलीकडून एखाद दुसरी गाडी विरुद्ध दिशेने जात होती. त्याचा प्रकाश त्याच्या डोळ्यावर पडला की आपणच गाडी चालवत असल्याची त्याला जाणीव व्हायची. रस्त्याकडे एकट्याक बघत गाडी चालवत होता. 2च मिनिटात पुन्हा टोल नाक्याचे गेट समोर दिसू लागले. तोच पावसामध्ये दिसणारा लाल रंगाचा दिवा पुन्हा चमकू लागला. प्रत्येक टोल बूथवर जवळपास एक गाडी उभी होती. त्याच्या काळजात धस्स झाले. यापूर्वी 2 वेळा त्याने टोल दिला होता, तरी देखील परत तिसऱ्यांदा टोल नाका आला. त्याचा गाडीचा वेग अचानक मंदावला. तो आजूबाजूला पाहू लागला. हा तोच टोल नाका होता जिथे त्याने यापूर्वी 2दा टोल दिला होता. परत त्याने गाडी डावीकडून दुसऱ्या टोल बूथमध्ये नेली. समोरची गाडी निघून गेली आणि पुन्हा याचा नंबर लागला. एव्हाना ॲक्सेलरेटरवर असणारा त्याचा पाय काहीसा थरथरू लागला होता. काय चाललंय नक्की, या प्रश्नाचे उत्तर त्याला मिळत नव्हते. टोल बूथपाशी गाडी थांबली व त्याने काच खाली घेतली. पुन्हा तोच टोल नाक्याचा कर्मचारी त्याच्याकडे बघत होता. त्याने हात बाहेर काढला आणि बोलला, साहेब, 85 रुपये द्या. हा मात्र सुन्न होऊन त्या कर्मचाऱ्याकडे बघत होता. नकळतपणे त्याने खिशातून 100 रुपये काढले व टोलसाठी दिले. टोल कर्मचाऱ्याने संगणकामध्ये एंट्री केली आणि पावती फाडून त्याच्या हातात दिली व म्हणाला, साहेब, पुढच्या महिन्यापासून टोल डबल होणार आहे, फास्टॅग लावून घ्या. पुन्हा तीच वाक्य त्याच्या कानावर आदळत होती. मेंदू बधीर व्हायला लागला होता. तो एकटक समोरच्या रस्त्याकडे बघत होता. एवढ्यात मागून आलेल्या गाडीच्या जोरदार हॉर्नने तो भानावर आला व त्याने गाडी चालू केली. पाऊस अजूनही त्याच वेगाने बरसत होता. गाडीवर पडणाऱ्या थेंबांची तीव्रता देखील तीच होती. रस्ते देखील त्याच वेगाने पाण्याचे प्रवाह बाहेर फेकत होते आणि तो मात्र सुन्नपणे गाडी चालवत होता. असंच चालू राहिलं तर तो नाशिकला कधी पोहोचणार? प्रश्न विचित्र होता आणि उत्तर मात्र त्याच्याकडे नव्हतं. तो एखादं स्वप्न तर पाहत नसेल ना, याची खात्री देखील त्याने स्वतःला चिमटा काढून करून घेतली. पण अजूनही तो वास्तवातील जगातच वावरत होता. मात्र परिस्थिती त्याला वास्तवापासून दूर नेणार होती. यातून बाहेर पडायचं असं एकच उद्दिष्ट मनात ठेवून त्याने गाडीचा वेग वाढवला. एक्सेलरेटरवरचा पाय त्याने मागेच घेतला नाही. गाडी वेगाने पावसातील तो रस्ता तुडवत जाऊ लागली होती. तिचा वेग वाढत होता आणि स्पीडोमीटरचा काटा 80 आणि 90च्या बरोबर मध्ये येऊन थांबलेला होता. ही गाडीच्या वेगाची सर्वोच्च मर्यादा होती. कदाचित गाडीला ती मर्यादा ओलांडायची नव्हती. पावसाचे थेंब मात्र वेगाने समोरच्या काचेवर आदळत होते आणि त्याची गाडी 85च्या वेगाने पावसाचे थेंब अंगावर झेलत त्या रस्त्यावरून प्रवास करत होती. अन्यत्र दिसणाऱ्या गाड्या मात्र आता लुप्त झाल्या. तो थरथरत्या हाताने स्टेअरिंग पकडून बसलेला होता. पायांची देखील वेगळी स्थिती नव्हती. मन बधीर झालं होतं. या चक्रातून त्याला बाहेर पडायचं होतं, परंतु कदाचित नियतीला ही गोष्ट मान्य नव्हती.
रस्त्यावर आलेल्या एका अडथळ्याला गाडी जोरदार धडकली व 2-3 गिरगे घेत खाली पडली. भयंकर मोठा आवाज झाला. त्याचे शरीर बधीर झाले होते आणि मेंदू सुन्न. हळूहळू मेंदूवरील गुंगी वाढत गेली आणि त्याला काहीच कळेनासं झालं. तो शुद्धीतून बाहेर आला तेव्हा एका गादीवर सरळ झोपलेला होता. पापण्या उघडायला देखील त्याला बरेच कष्ट पडले. अगदी ताठ स्थितीमध्ये त्या गादीवर तो पडलेला होता. त्याचं शरीर अवघडलेल्या स्थितीमध्ये होतं. कदाचित तो या स्थितीमध्ये बरेच दिवस पडलेला असावा असं त्याला जाणवत होतं. डाव्या बाजूने व मागच्या बाजूला अर्थात डोक्याच्या बाजूला कुठल्याशा मशीनमधून बीप बीप असा आवाज येत होता. असा आवाज त्याने यापूर्वी हॉस्पिटलमध्ये ऐकलेला वाटला. मान अवघडल्यासारखी झाली होती तरीही त्याने मान वळवून उजव्या बाजूला पाहिले. एका लोखंडी खांबाला पॅड अडकवलेले होते. त्यावर गिचमिड्या अक्षरामध्ये बरंच काही लिहिलं होतं. ते त्याला दिसलं. वरच्या बाजूला लिहिलेलं होतं दिवस 85वा. त्याच्याच खालच्या बाजूस एका हॉस्पिटलचे नाव होते. म्हणजेच तो हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. तर काही प्रश्नांची उत्तरे त्याला मिळायला लागली. तब्बल 85 दिवस तो या हॉस्पिटलमध्ये असाच पडलेला होता. मग त्याने मान वरच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला. मगापासून येणारा बीपचा आवाज त्याला त्रासदायक वाटायला लागला होता. मागे लावलेले मशीन्स त्याला नीटशी दिसत नव्हती. तरी हे अंग थोडं उचलून त्याने वरच्या दिशेने मागे बघितले. एका मशीनवर डिस्प्ले स्क्रीनवर हृदयाचे ठोके दिसत होते आणि आकडा होता 85. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जर आपण शोध रहस्याचा ह्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे भविष्यात येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नियमितपणे मिळत राहतील. त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना शेअर नक्की करा.